नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोर्डेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. आपला काल MPSC गट क याच्यासाठी जो पेपर होता तो काल झालेला 11 जानेवारी 2026 झाला. MPSC ग्रुप C त्याला आपण म्हणतो. तर हे पेपर आपण झाल्याच्या नंतर आपण सर्वांनी आपल्याला किती मार्क मिळतील याचा एक अंदाज आपल्याला आलेला असतो. आपण वेगवेगळ्या चॅनेल थ्रू पाहिला असेल यूट्यूबच्या, किंवा मित्रमंडळी किंवा तुमचे जे शिक्षक वर्ग असेल, आणि स्वतःचा अनुभवावरून पण तुम्हाला एक अंदाज आला असेल की बाबा एवढे एवढे मार्क पडू शकतात. आता ते एक्झॅक्टली मार्क तुमचे तेवढे असतील असं नाही, पण समजा की एखाद्याला 70 मार्क पडायचे, ते 70चे 68 67 होऊ शकतात किंवा 71 72 पण होऊ शकतात. ते अंदाज आहे. तर अंदाजित जसं आपण मार्क काढतो की बाबा आपल्याला एवढं मार्क मिळण्याची शक्यता आहे, तसंच अंदाजे आपण कट ऑफ ह्या वेळेसची किती जाऊ शकते ते पण आपण एक अंदाज घेत असतो. आणि त्याची आपली उत्सुकता सर्वांनाच असते. परीक्षा झाली, मार्क तपासले, पेपर ह्या वेळेसचा सोपा होता, त्यामुळे आता ह्या वेळेसची कट ऑफ काय राहणार याच्यावर सर्वांचं लक्ष राहतं. निकाल कधी येणार त्याचं पण आपण त्याबद्दल पण एक व्हिडिओ बनवूत नंतर, जसं इन्फॉर्मेशन येईल आपल्याला त्याची. तर ह्यावेळेची कट ऑफ आपण थोडंसं पाहिलं तर ओपनची कट ऑफ ह्यावेळेस जाऊ शकते आपली 62 ते 65 च्या आसपास राहू शकते. कमी जास्त होऊ शकतात त्याच्यात ओपन कॅन्डिडेटच्या. आणि जर फिमेल असेल तर ते 60 ते 63 मध्ये राहील. 60 ते 63 मध्ये ही कट ऑफ राहू शकते. पण पेपर गणिताच्या बाबतीत जरी सांगायचा तर मागचा 4 तारखेला जो पेपर झाला त्याच्यापेक्षा तरी हा गणिताचा पेपर अतिशय सोपा होता. बुद्धिमत्ता तर सोपीच होतीच होती, कारण आपण गणिताचे उत्तर स्पष्टीकरणासही सांगितलेले आपल्याला. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर गेलात आणि तिथे गणिताचे उत्तर एकदम कसे करायला पाहिजे, काय होतं आणि कशामुळे उत्तर आलं ते पण आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण ओबीसी याचं पाहू. ओबीसी कॅन्डिडेट असेल तर त्याची कट ऑफ ही राहू शकते 59 ते 62, आणि फिमेलची कट ऑफ राहू शकते 57 ते 60 मध्ये असतील मार्क तर तुमचा जी फिल्म्स आहे ती निघाली असं समजा. तुम्हाला फायनान्सला तुम्ही बसू शकता, ॲपील होऊ शकता. त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीची जर कट ऑफ पाहिली ती तर ती असू शकते 54 ते 57च्या आसपास असू शकते. 52 पण असू शकते, 50-52 ही कट ऑफ असू शकते. आणि फिमेल कॅन्डिडेटला ती 52 पासून तर 55 पर्यंत कट ऑफ असू शकते. ठीक आहे, सर्व अंदाजित आहे. ठीक आहे, तर ह्या कट ऑफ नुसारच सगळे म्हणजे ह्याच्यानुसारच तुमची कट ऑफ ठरेल असं नाही, याच्यात कमी जास्त होऊ शकतो. फक्त एक पेपरचा अंदाज घेऊन ह्या वेळेसचा पेपर आणि त्याच्यानुसारच आपण कट ऑफ दिलेले आहेत ह्या. ठीक आहे, एक्झॅक्टली हेच कट ऑफ राहतील हे मी अजिबात नाही सांगत. फक्त माझा अंदाजा जो आहे तो ह्या कट ऑफ राहण्याचा मी सांगत आहे. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याची जी कट ऑफ असेल ती असेल 55-56 ते 58 मध्ये असेल. आणि फिमेल कॅन्डिडेट असेल तर 54 ते 57 मध्ये तुमचा नंबर लागण्याची शक्यता आहे. EWS मला जास्त डिस्कस नाही केलं मी बाकी टीचर लोकांशी पण विद्यार्थ्यांशी पण, त्याच्यामुळे EWS ओपन कॅटेगरीतला मी कट ऑफ दिलेली नाही आहे. रिझल्ट हा आपला जो लागतो 45 दिवसाच्या आत लागतो. ठीक आहे, 45 दिवसाच्या आत रिझल्टच्या बाबतीत बोलायचं गेलं तर आपली परीक्षा झालेली आहे 11 आपली जानेवारीला झालेली. तर 11 जानेवारी ते 1 महिना जर पाहिला 11 फेब्रुवारी, ठीक आहे, 1 महिना होतो. त्याच्यामध्ये आपण 11 मध्ये 15 दिवस मिळवले तर 26 फेब्रुवारीच्या आसपास तुमचा नंबर रिझल्ट येऊ शकतो. आता हे एक्झॅक्टली 26 फेब्रुवारीलाच येईल का हे पण नाही, 4-5 दिवस मागे किंवा 4-5 दिवस पुढे असं एकंदरीत होऊ शकतं, किंवा त्याच्या आधी पण नंबर लागू शकतो, रिझल्ट लागू शकतो. कारण आजकाल सगळं ऑनलाईन झाल्यामुळे हा निकाल नक्की 26 तारखेच्या मागे पुढे होऊ शकतो. ठीक आहे, तर त्याच्याला एवढा
अजून काही नवीन अपडेट्स असतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. लाईक नंतर हाईप हा ऑप्शन आला तर त्याला पण प्रेस करा. आणि आपल्या चॅनलवरती आपण गणित हा विषय स्पष्टीकरणासहित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त एवढंच की स्क्रीन आपल्या चॅनलवर नसते, त्यामुळे भरपूर जण आपल्या चॅनलवर येत नाही. पण तुमचे जे पण डाऊट्स असतील गणिताचे, ठीक आहे, गणित येत जरी नसेल तर आपण झिरोपासून त्याची तयारी करत असतो आणि कोणत्याही प्रकारचे चार्जेस आपण आपल्या चॅनलवरती ठेवत नाही. त्याच्यामुळं ज्याला ज्याला जॉईन व्हायचं आहे ते फ्रीमध्ये आहे. आपले कोणत्याही प्रकारचे चार्जेस नाहीत. त्याच्यामुळं आपल्या चॅनलवर या, डाऊट असतील डाऊट विचारा, शंका ज्या पण असतील नक्कीच तुमच्या शंकानुसार कमेंट बॉक्समध्ये ज्या संख्या टाकल्या त्याच्यानुसार मी गणिताचं उत्तर करण्याचा प्रयत्न देईल. आणि जे टॉपिक तुम्हाला अवघड जात असेल, ज्यांच्या कमेंट बॉक्समध्ये जास्त कमेंट्स असतील त्यावर मी आधारित जास्त व्हिडिओ बनवत असतो. त्याच्यामुळं तुमचे जे पण अवघड टॉपिक्स आहेत त्यांना एकदम सोपं करून सांगायचं, बेसिकपासून करून सांगायचं, ते माझं काम आहे. फक्त त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.